आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावली, आय एम रिअली सॉरी। सारंग सर, तुमची काहीच चूक नाहीये। तुम्ही नका माफी मागू। मला सवय आहे, लहानपणापासून या सगळ्या गोष्टी ऐकत आले। काय करू मी सावली, या सगळ्यांना नाही समजवू शकत मी। फक्त त्यांच्या बाजूने माफी मागू शकतो। खरंच सॉरी अगं। नका माफी मागू। बरं जाऊ दे सोड। मला सांग, तुझी कल्पना काय होती? तुम्हाला खरंच माझ्या कल्पना महत्त्वाच्या वाटतात? ऑफकोर्स, म्हणून विचारतो मी तुला। सांग ना मला। हां, तुम्हाला सांगू सारंग सर, मी आत्तापर्यंत जेवढ्या जाहिराती बघितल्या आहेत ना, त्यात सगळे माणसाच्या रंगावर जोर देतात। म्हणजे मला हेच कळत नाही की आपल्या समाजात सौंदर्याच्या व्याख्या फक्त रंगावर का ठरतात। इतर गोष्टी सुद्धा आहेत ना, ज्याने माणसाचं सौंदर्य खुलतं। म्हणजे माणसाच्या मनाचं सौंदर्य, त्याच्या चेहऱ्यावर दिसत असलेल्या आत्मविश्वासाचं सौंदर्य, त्याच्या कर्तृत्वाचं सौंदर्य, याबद्दल आपण कधीच बोलत नाही। आणि माणसाचा रंग, रूप हे सगळं निसर्गाने बनवलंय। ह्या सगळ्या निसर्गातल्या गोष्टी आहेत। जर निसर्गाला माणसाचं सौंदर्य एकाच मापात तोलायचं असतं, तर त्यांनी सगळी माणसं त्या त्या मापाने बनवली असती। तुला माहिती आहे तू किती सुंदर बोलतेस? हेच, तुम्हाला माझं बोलणं सुंदर वाटलं की नाही? मग ह्या विचारांची माणसं पण सुंदरच झाली। करेक्ट। मग तुमच्या मनाचं आणि तुमच्या विचारांचं सौंदर्य खुलवणारा साबण हा मध्यवर्तीय विचार ठेवून आपण जाहिरात करू शकतो का? ऑफकोर्स करू शकतो। ही आयडिया सगळ्यांना आवडेल। सावली, तुझी आयडिया बेस्ट आहे खरंच। मी आज जाऊन सगळ्यांना सांगतो। चालेल सर, मी निघते। ठीक आहे, सांभाळून जा। थँक्यू। येते मी। सो मकरंजी, तुमची कल्पना आम्हाला सगळ्यांना आवडली आहे। लेट्स गो हेड विथ दिस। नाही ठीक आहे, पण मला वाटतं की मार्केटिंगची जबाबदारी सारंग बघतो, तर त्यालाही येऊ द्या, त्याचे मत घेऊयात ना आपण। आलाच तो। ओके सारंग, आमचं असं ठरलंय की रंग उजळवणारा साबण या नोटवर आपण पुढे जातोय, राईट? आता ज्या मुलीचा तुम्ही अपमान केलात ना, त्या मुलीने याच्यापेक्षा मला बेस्ट आयडिया दिली आहे। म्हणजे सारंग, माझा 25 वर्षाचा अनुभव गुंडाळून फक्त तुझ्या बायकोच्या इच्छेसाठी मी माझं कॅम्पेन बदलू? एक मिनिट मकरंजी, हे बघा, आम्हाला कोणालाही तुमच्या ॲबिलिटीबद्दल शंका नाही आहे आणि तुमचं ह्या कंपनीबद्दल कॉन्ट्रीब्युशन कोणीच अमान्य करणार नाही। पण मला वाटतं आपण सारंगचं म्हणणं तर ऐकूया। बाबा, मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातल्या सौंदर्यासाठी ह्या लाईनवर आपण कॅम्पेनिंग करूयात। काय? आजवर या लाईनवर कोणीही अशी कॅम्पेनिंग केलेली नाहीये। हे मार्केटला नको आहे, आणि हे जर केलं तर 6 महिन्यात आपण डेफिनेटली फेल होऊ। सॉरी, पण एक फायनान्सर म्हणून मला हे नुकसानीचं वाटतंय। मकरंजी, इगोवर घेऊ नका, शांतपणे जरा विचार करा। सारंग, गेली 25 वर्ष ते आपल्या बरोबर काम करतायत आणि आपला रूपम कॉस्मेटिक्स हा ब्रँड त्यांनी टिकवलाय। आपल्याला जेव्हा कधी फायनान्स लागलाय, त्यांनी मार्केटमधून तो उभा सुद्धा केलाय। यू हॅव टू कन्सिडर ऑल दीज थिंग्स। हे मला माहिती आहे मकरंजी आपल्या कंपनीसाठी किती महत्वाचे आहेत, पण ही लाईन सुद्धा तेवढीच महत्वाची आहे कॅम्पेनिंगसाठी, आणि मी ही लाईन नाही बदलणार। सारंग, समाज घटक्यात बदलत नाही। मग आपण बदलण्याचा प्रयत्न करूयात। सारंग, आय एम सॉरी टू से, पण तू जसा तुझ्या पर्सनल लाईफमध्ये वागतोस ना, इथे सुद्धा तसाच वागायला लागलायस, अँड आय एम नॉट लाइकिंग दॅट। मला हे असेच जुनाट आणि बुरसटलेले विचार खोडून काढायचे आहेत। सॉरी मॅडम,
तुम्ही जर सारंगच्या थॉटवरती पुढे जाणार असाल तर मी या कॅम्पेनला फायनान्स करणार नाही. नाही मकरंजी, यू कांट डू दॅट. नाईलाजाने मला ह्यातून हात काढून घ्यावा लागेल. वाय नॉट? मी जे ठरवीन तेच होईल सारंग. आई मला एक संधी दे, मी तुला सिद्ध करून दाखवेन की सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर या पलीकडे सुद्धा सुंदरतेच्या कल्पना असतात. अच्छा, म्हणजे माझ्या अनुभवांना तू चॅलेंज करतोयस? मी तुझा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करतो. बर. ऑल द बेस्ट. सारंग, व्हॉट इज दिस? ऑलरेडी मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आणि त्यातून तू हे कॅम्पेन वगैरे जे सांगतोयस ना, त्यामुळे आपली कंपनी मागे पडेल. कळतंय का तुला मी काय म्हणते? सारंग, मॉम, आय मस्ट से, ही मूर्ख मुलगी दिसली की सारंगचा सूरज बदलतो. सारंग थांब. काय आई? तू ऑफिसमध्ये जे वागलास ना ते मला अजिबात आवडलं नाही. काय चुकीचं वागलो मी? सारंग, तू मकरंजींशी जसा बोललास ते करेक्ट होतं. तुला पटलं ते? गेली 25 वर्ष ते आपले पार्टनर आहेत, आपल्याला आयडियाज देत आहेत. त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या कंपनीच्या ग्रोथमध्ये. जस्ट बिकॉज तुझी बायको बोलली म्हणून तू अडून बसलास. व्हॉट इज दिस? काहीतरी बोलली नाही, तिची आयडिया बेस्ट आहे. इतकी वर्ष बिझनेस ती रन करत नाहीये सक्सेसफुली, आपण करतोय. आणि बाजारात फक्त सौंदर्यच विकलं जातं सारंग. मान्य आहे मला, सौंदर्य विकलं जातं, पण आपली सौंदर्याची व्याख्या काय आहे? सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर. एवढे शब्द पुरेसे? आई, मला असं वाटतं ना की सौंदर्य ना बघणाऱ्याच्या नजरेत असतं. म्हणजे तुझ्या सौंदर्याच्या संकल्पनेत बसणाऱ्या एका व्यक्तीचं मन किंवा हृदय जर कुरूप असेल तर त्या सौंदर्याचा काय फायदा आहे? मला तुझी सौंदर्याची संकल्पना पटत नाहीये, चुकीची आहे ती. आता अचानक पटत नाही कसं काय? नाही, इतकी वर्ष माझी संकल्पना ती तुझी संकल्पना असायची. आता काय झालं? बदलली संकल्पना. बदलली? कुणामुळे? सावलीमुळे.